हा जो व्हिडिओमध्ये पायऱ्या चढताना उतरताना तरुण दिसतोय, हा 2 महिन्यापूर्वी चालू शकत नव्हता, कारण त्याच्या दोन्ही पायाची ताकद चालली होती. कारण होतं मणक्यातला ट्यूमर. माझं नाव शिवशंकर मुटकुळे आहे. वय 31 वर्ष आहे. माझा त्रास मला चालता येत नव्हतं. तो कोणीकडे जाऊ लागला तर ठोसर सरांनी भेटलो मी, तर माझं ऑपरेशन केलं ठोसर सरांनी. हा त्याच्या पाठीच्या मणक्यातल्या नसेवर दबाव देणारा एक्स्ट्रा मेडुलरी एक्स्ट्रा ड्युरल ट्यूमर आम्ही काढला. MRI केल्यानंतर MRIमध्ये गाठ दाखवली होती स्पाईनजवळ, तर ऑपरेशनच करावं लागणार म्हणून ऑपरेशनशिवाय पर्याय नाही सर. ऑपरेशन केलं की 2-4 दिवसातच चालू आलं. ऑपरेशन करायच्या आधी भीती खूप वाटू लागली, पण नंतर ऑपरेशनच्या बाद काहीच नाही वाटलं, भीती नाही, काहीच नाही. मस्त ऑपरेशन झालं, चांगलं झालं. आज त्याची सर्जरी होऊन 2 महिने झाले. त्याच्या दोन्ही पायाची ताकद पूर्ववत आली. तो स्वतःहून खाली मांडी घालून बसू शकतो, कमरेतून पूर्णपणे वाकू शकतो. मणक्यातील मज्जारुज्जीवर दाबणाऱ्या गाठीच्या शस्त्रक्रिया किंवा ट्यूमरच्या शस्त्रक्रिया ह्या क्लिष्ट स्वरूपाच्या असतात. पण नवीन तंत्रज्ञानामुळे आणि दुर्बिणीच्या सहाय्याने केलेल्या सर्जरीमुळे ह्या ऑपरेशन्स हे नक्कीच सक्सेसफुल होतात. या पेशंटमध्ये जेव्हा आम्ही ओपन केलं तेव्हा त्याचं बरंचसं बोनही त्या ट्यूमरने खाल्लेलं होतं किंवा खराब झालेलं होतं. ते काढून आम्ही तो ट्यूमर काढला आणि रॉडचा आणि स्क्रूचा सपोर्टही दिला. आणि आज तुम्ही बघितल्याप्रमाणे तो वाकू शकतो, बसू शकतो, व्यवस्थित चालू शकतो. पहिल्यासारखा त्याला कुठलाही त्रास राहिलेला नाही. जेव्हा रुग्ण सुरुवातीच्या काळात प्रेझेंट होतात, म्हणजे ताकद नुकतीच आता जायला लागली, तेव्हा हे सगळं शक्य होतं. जेव्हा ते उशिरा येतात किंवा ताकद पूर्ण गेल्यानंतर येतात, तेव्हा शस्त्रक्रिया करूनही किंवा ट्यूमर काढूनही पूर्ण ताकद येईल ह्याची शाश्वती देता येत नाही.